काल मी फक्त 25 मिनटं एकच काम केलं आणि जे काम मी 3 तासात करत होते ते 25 मिनिटात कंप्लीट झालं. कसं? तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. कारण प्रॉब्लेम तुमच्यात नाही, प्रॉब्लेम आहे तुमच्या फोकसमध्ये. खरं सांगते, मी आधी खूप फ्रस्ट्रेट व्हायचे. सकाळपासून रात्रीपर्यंत बिझी. घरकाम, मुलं, शाळा, यूट्यूब एडिटिंग. पण दिवसाच्या शेवटी एकच फिलिंग, आज काहीच कंप्लीट झालं नाही. फोन हातात घ्यायचा, 5 मिनटं म्हणायचं आणि कधी 1 तास निघून जायचा कळायचंच नाही. काम सुरू करायचं आणि मन दुसरीकडेच असायचं आणि मग स्वतःवरच राग यायचा. एक दिवस मी स्वतःला एक सिंपल प्रश्न विचारला, मी खरंच काम करत आहे का, की फक्त बिझी आहे? आणि तेव्हा मला कळलं की मी काम करत नव्हते, मी फक्त डिस्ट्रॅक्शनमध्ये अडकले होते. आणि जेव्हा मला एक सिंपल हॅक समजला, 25 मिनिटांचा फोकस रूल. फक्त 25 मिनटं, ना फोन ना डिस्ट्रॅक्शन, फक्त एकच काम. आणि ऑनेस्टली पहिल्याच दिवशी रिझल्ट पाहून मी थक्क झाले. आपला ब्रेन एका वेळी एकच काम बेस्ट करू शकतो, पण आपण काय करतो? काम करत असताना व्हॉट्सअप चेक करतो, इंस्टाग्राम स्क्रोल करतो, यूट्यूब ओपन करतो आणि मग फोकस तुटतो आणि पुन्हा बिल्ड करायला 15 ते 20 मिनटं जातात. यालाच म्हणतात अटेन्शन रेसिड्यू. आता मी हा हॅक वापरला आणि मला काय फायदा झाला, मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिली स्टेप म्हणजे 25 मिनिटांचा फोकस ब्लॉक. सुरुवात मी खूप सिंपल केली. मी फक्त 25 मिनिटांचा टायमर लावला आणि स्वतःला एकच नियम दिला, या 25 मिनिटात फक्त एकच काम करायचं. पहिल्या दिवशी ऑनेस्टली मन भटकत होतं. मध्येच वाटायचं थोडा ब्रेक घेऊ का, पण मी स्वतःला थांबवलं. आणि जेव्हा 25 मिनिटं पूर्ण झाली तेव्हा मला जाणवलं मी खरंच डीप वर्क केलं होतं. आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे जे काम मी आधी 2-3 तासात करत होते ते मी 25 मिनिटात पूर्ण केलं. त्या दिवशी पहिल्यांदाच मला कळलं फोकस म्हणजे किती पॉवरफुल गोष्ट आहे. दुसरी स्टेप म्हणजे डिस्ट्रॅक्शन हॅक. पण एक गोष्ट मला लगेच समजली, जर फोन जवळ असेल तर फोकस टिकत नाही. म्हणून मी माझा फोन दुसऱ्या रूममध्ये ठेवला आणि सुरुवात केली. हो, सुरुवातीला थोडं अनकम्फर्टेबल वाटलं, जणू काहीतरी मिसिंग आहे असं वाटत होतं. पण 2-3 दिवसांनी माझं मन शांत व्हायला लागलं आणि फोकस ड्रॅमॅटिकली वाढला. माझ्यासाठी हा स्टेप कम्प्लीट गेम चेंजर ठरला. तिसरी स्टेप म्हणजे ब्रेक योग्य घेतला. पूर्वी मी ब्रेक घेताना काय करायचे? फोन स्क्रोल करायचे. पण आता मी एक बदल केला आहे. 25 मिनिटानंतर 5 मिनिटं रिलॅक्स, नो फोन. त्या वेळेत मी चालले, पाणी प्यायले, डीप ब्रीदिंग केले आणि ऑनेस्टली माझं मन जास्त फ्रेश राहायला लागलं. थकवा कमी झाला, पुन्हा काम सुरू करताना एनर्जी जास्त वाटली. म्हणजे ब्रेक घेतल्यावरही प्रोडक्टिव्हिटी वाढली. चौथी स्टेप म्हणजे फोकस ब्लॉक रूल. सुरुवातीला वाटलं मी दिवसभर फोकस करेन, पण ते प्रॅक्टिकल नव्हतं. म्हणून मी एक रिअलिस्टिक टार्गेट ठेवलं. दररोज फक्त 3 फोकस ब्लॉक्स कंप्लीट करायचे. बस एवढंच. आणि इथेच मॅजिक झाला. काम मॅनेजेबल वाटायला लागलं आणि कन्सिस्टन्सी बिल्ड झाली. आणि सरप्रायझिंग पार्ट म्हणजे हे 3 ब्लॉक्स इतके पॉवरफुल होते की माझं 70 ते 80% इम्पॉर्टंट काम कंप्लीट व्हायला लागलं. काही दिवसातच मला खूप चेंजेस दिसले. मी कमी वेळेत जास्त काम करू लागले. स्ट्रेस खूपच कमी झाला. गिल्ट ऑलमोस्ट गायब झाला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मला स्वतःवर कंट्रोल असल्यासारखं वाटायला लागलं. आणि तेव्हा मला कळलं फोकस हा टॅलेंट नाही, तो एक स्किल आहे जो आपण रोज प्रॅक्टिस करू शकतो. जर मी करू शकते तर तुम्ही पण करू शकता. फक्त 25 मिनिटं द्या आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. आजपासून तुम्ही पण हा एक्सपेरिमेंट करून बघणार का? फक्त 25 मिनिटं आणि फक्त एक काम. जर रेडी असाल तर कमेंटमध्ये लिहा आय विल फोकस. आणि अशाच रिअल लाईफ अनुभवांसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.